महायुतीचं शासन आहे, हे महायुतीच्या शासनाचा सर्व डिपॉझिट जप्त होणार आहे. कारण ह्या महायुती शासनाने जाती जाती मध्ये जे आरक्षणाचं तेढ निर्माण केलेलं आहे, सगळे चोऱ्या करायलेत. असं आहे का? हा, काय करायले? चोऱ्या चोऱ्या चोऱ्या. कोण करायले? कोण फुलं कुठं फुलं इतकाले खड्डे. पब्लिक वर आहे. आता पब्लिक काय करली, जिकडे दारू मिळेल तिकडे पळायली, जिकडे पैसे मिळतील तिकडे पळायली. आता कसल्याही प्रकारचं फॅक्टर चालणार नाही. जरांगे पाटीलला उमेदवार दिला तर जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तरी इथं रत्नाकर गुट्टेच विजयी होणार आहेत. आज वाळू माफिया भूमाफिया गंगाखेड मतदारसंघामध्ये वाढलेले आहेत. आज रात दिवस गोदावरी पात्रातून बेशुमार वाळूचा उत्सव चालू आहे. प्रशासन झोप घेणी जाणून बसून इथं गुंडागर्दी वाढलेली आहे. कोणी माहिती लाल म्हणू शकत नाही गंगाखेड मतदारसंघात विकास झालाय म्हणून. छाती टोक सांगा त्यांनी झाल्या म्हणून. झालं तर दाखवा तुम्ही पुरावे सहित. शाळेतल्या विद्यार्थ्याला आज गणेश आहे का कुठे दाखव बरं तू. शाळेचा विषय आहे. शाळेचा विषय पण विद्यार्थ्याचं भविष्यामध्ये काम कोणाचं आहे? त्या कपडे फाटस तर मारू त्या अधिकाऱ्याला. कपडे फाटस तर मारू. हे स्वाभिमानाचा गंगाखेड तालुका आहे. इथं तुम्हाला सांगतो विकासाच्या पाठीमागे उभा टाकणारी जनता आहे. मला सांगायचं 10 वर्षाखाली काय होतं गावाला काम केलं. 5,000 कोटी रुपयाचे काम गंगाखेड विधानसभेमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहे. घरामधून आंघोळ करून यायची आणि रोडवर पावडर लावायचा. घरामध्ये पावडर लावायची गरज नाही. इतका चांगला विनाश झालेला आहे आमच्या गंगाखेड विधानसभाचे. तर आज आपण आहोत गंगाखेड या मतदारसंघात. गंगाखेड म्हणजे पालम पूर्णा गंगाखेड म्हणून हा मतदारसंघ तयार होतो आणि इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे. तर रत्नाकर गुट्टे यांनी मागील 5 वर्षात मतदारसंघात काय कामं केली याचाच आपण इथल्या मतदारांशी संवाद साधणार आहोत. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. तर आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत. काय वाटते आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कामं केलीत का मतदारसंघात? केलेत की असं कोणतं काम सांगू शकता का तुम्ही केले त्यांना? पकड केलेत. असं आहे का? परत निवडून येऊ शकतो का? परत निवडून येतात का? काय सांगता येत नाही. काय बोलतो नाव काय सर आपलं? महादेव गायवर काय वाटतंय रत्नाकर गुट्टे कामं केली का नाही? केली ती परत निवडून येतात? येतील काय अडचण नाही. बोलता का काका? काय बोलायचं? आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचे 5 वर्ष पूर्ण झाले. मतदारसंघात त्यांनी कामं केलीत का नाही कोणी? गुट्टे साहेबांनी? सगळे चोऱ्या करायलेत. असं आहे का? हा. काय करायले? चोऱ्या चोऱ्या चोऱ्या. कोण करायले? कोण फुलं कुठं फुलं इतकाले खड्डे. आम्हाला तेवढं दिसतंय. पुढचं कशाला बोला. कुठून पैसे आले, कोण चोरायले. फक्त आम्ही आमची मेहनत आणि आम्हाला तर रुपया नसतंय. असं आहे का? पण कुठं फुलं व्हायले हे आम्हाला माहिती बी नाही. लोकं म्हणाले पूल बांधले म्हणे त्यांनी. कोणतं पूल बांधले? हे मुळीचा बांधला असेल. असं आहे का? पहिले हो. पूल दिसला तिकडे तर एक. हा, ते पुढचं माहिती नाही. हा. मुळीचा पूल बांधला म्हणते मग कामं केलीत का गुट्टे नाही साहेब. पुलाची बात करायला पुढच्या कामाचं करीन आम्ही. त्यांनी? असं आहे का? हा. परत एकदा निवडून येतील का? फक्त ते निवडून येतील का नाही ते परमेश्वराला माहिती. लाडक्या बहिणी योजनेवर काय मत आहे? ते काय हा लाडकी बहिणी योजना जी चालू केली सरकारने चांगली आहे का नाही? ते काय बा आपल्याला माहिती नाही. तुम्हाला लाडके पण नाही पैसे भेटायलेत म्हणा एवढं कानावर आहे आपल्या. तुमच्या घरच्यांना फॉर्म भरला का नाही तुम्ही? नाही, लाडकी बहिणी योजना हे शासनाने तात्पुरतं हे आहे. काल आमच्या गावाला पाणी आलं तर इकडे का पुलावरून येता येणे गेलं. काय वरी पुलावर पाणी. आता हे बंधारा कोणला की आमच्या पुलावर पाणी येते. जातं कसं? काहीतरी प्रशासन सज्ज असेल ना त्या गोष्टीवर. आता इकडे का नदी काठाचं गेलंय आणि नदी काठाचं आलं नाही. दुसऱ्याचं आलं ते नदी काठाचे तसेच इथं. काय रडायलीत ते लोक. पीक विमा काय? जे पीक खराब झाले गेलेत ना, खराब झालेत. ते दुसऱ्याचे आलेत आणि त्याचे गेलेत त्याचे आलेच नाही. मी फिरायला तो लोक म्हणाले सरपंचांचे लोकप्रतिनिधींचे शेत सर्वे केले म्हणे. गोरगरिबाचे शेत सर्वे केले नाही म्हणे. कृषी मंत्र्याचे आदेश आहेत साहेब. कृषी मंत्र्याचे सक्त आदेश आहेत. मतदारसंघात गुट्टे साहेबांना कामं केलीत का नाही? विकासच झाला नाही. बघा सगळं टाळा मारा, आता टाळा मारा केली नाही. हा? विकास झाला नाही. हे काय झालं? हे रस्ते झाले एवढे. हे काय विकास नाही तर काय झाला? हे गडकरीने केले. गडकरी साहेबांनी केले. हे गडकरी साहेब म्हणतात आणि सरकार जबाबदार आहे म्हणतात. गडकरी साहेब कुणाचे? कोणाचे असू द्या नाही इकडे का सरकार जबाबदार आहे ना त्याला. काय गडकरी एकटे जबाबदार थोडीच आहेत. काय सरकार जबाबदार आहे त्याला. परत गुट्टे साहेब येतील का निवडून? काय शक्यता कमी. कसं आहे तहसील कार्यालयामध्ये 4 महिने झाले राशन कार्ड टाकून कोणी द्यायला तयार नाही. असं आहे का? हे तिकडे पाठवायला तिकडे पाठवायला कोणी म्हणायला ऑनलाईन करा, कोणी म्हणायला हे कागद काढून द्या. सगळं असताना आम्हाला 4-4 महिन्याला खेटरे घ्यावं लागले तहसील कार्यालयामध्ये. लोकसभेला पराभव झाला. काही कारणास्तव पराभव झाला.
मी सांगतो इथं आता कसल्याही प्रकारचं फॅक्टर चालणार नाही. जरांगे पाटील आपला उमेदवार दिला तर जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तरी इथं रत्नाकर गुट्टेच विजयी होणार आहेत हे मी तुम्हाला ठासून सांगतो. आणि संबंध गंगाखेड तालुक्याची जनता रत्नाकर गुट्टे साहेबाच्या पाठीमागे उभा टाकणार आहे. नाही, मराठा समाज जो मागच्या लोकसभेला तुम्ही मराठा ओबीसी झाला तसा या मतदारसंघात परत झाला तर मग त्याचा फटका गुट्टे साहेब बसणार का? फटका कमी जास्त होईल परंतु विकासाच्या दृष्टीने विकास कामावर रत्नाकर गुट्टे साहेब हे विजयी होणार आहेत. कारण यांनी भूतोना भविष्य विकास केला या गंगाखेड तालुक्याचा. आज महाराष्ट्रात महायुतीचं शासन आहे. हे महायुतीच्या शासनाचा सर्व डिपॉझिट जप्त होणार आहे. असं आहे का? कारण ह्या महायुती शासनाने जाती जातीमध्ये जे आरक्षणाचं तेढ निर्माण केलेलं आहे. आज विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी बंद केलेली आहे. या आज एससी ओबीसी एसटीचं जे सर्व पैसा या बहिणाबाई योजनेकडे वळवून विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात आणलेलं आहे. आज बेरोजगाराची संख्या जास्त वाढलेली आहे. कोणचं नियोजन नाही आहे महाराष्ट्र शासनाकडे. स्थानिक मुद्दा राहिलं स्थानिकड तुम्ही स्वतः जाऊन ग्रामीण शहरी भाग बघा की विकास काय आहे. आज इथं गंगाखेड मध्ये काय असो तुम्ही जाऊन बघा ऑफिशियल कामामध्ये इकडे सगळी हुकुमशाही वाढलेली आहे. कुठेही विकासाच्या खाली बोंब आहे. इतकं आलं तिथं वास्तवामध्ये काही नाही आहे गंगाखेड मतदारसंघामध्ये. गुट्टे साहेब काम केलीच का नाही? मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही पण तुम्ही स्वतः जाऊन बघा ग्रामीण भाग शहरी भाग विकास आहे का? विकासच नाही झाला म्हणाल ते. विकास हा 100% गंगाखेड तालुक्याचा झालेला आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा फिरा. गंगाखेडला रस्ते होते का बघा. गंगाखेडला कुठल्या प्रशासकीय इमारती होत्या का बघा. हे सर्व काम रत्नाकर गुट्टे साहेबांनी केलेले आहे. विकास मी म्हणतो विकासाची व्याख्या त्यांना कळती का ते जाऊन पहा तुम्ही शहर आणि ग्रामीण भागात विकास झालाय का. तुम्ही ऑफिशियल कामामध्ये जा. सामान्य नागरिकाला काय तरस आहे. आज वाळू माफिया भूमाफिया गंगाखेड मतदारसंघामध्ये वाढलेले आहेत. कोणी घरकुल धारकाला वाळू भेटायला जाऊन बघा तुम्ही. आज रात दिवस गोदावरी पात्रातून बेशुमार वाळूचा उत्सव चालू आहे. प्रशासन झोप घ्यायली जाणून बसून इथं प्रतिनिधी सुद्धा उभे गेले. तिथं गुंडागर्दी वाढलेली आहे. कोणी माय चलाल म्हणू शकत नाही गंगाखेड मतदारसंघाचा विकास झालाय म्हणून. छाती टोक सांगा त्यांनी झाल्या म्हणून. झाल्या तर दाखवा तुम्ही पुरावे सहित. पुरावे नाही प्रत्यक्ष विकास झालेला आहे. बोलाचा बातर बोलाची खडी आहे खाली. इथं बदल होणार म्हणजे होणार आहे महाराष्ट्रात. प्रत्येक गाव निहाय विकास झालेला आहे. इथं मी सांगतो तुम्हाला इथं विकास झालेला आहे. तुम्ही प्रत्येक गावात फिरा. तुम्ही प्रत्येक रस्ते बघा. इथं विकास झाला का नाही. विकास हे कागदावर आहे का प्रत्यक्षात? कागदावर नाही प्रत्यक्षात विकास झालेला आहे. मला सांगा. तुम्ही बघा पुरावे काढा ना. माहिती जाहिर करा तुम्हाला कळते किती बजेट कुठं किती गेलं आणि खरंच काम झालंय का. लोक कालचे भिकारी आज चांगल्या फॉर्च्युनर मध्ये फिरायलेत. काऊन फिरायला ते बघा ना. विकास कुणा झालाय ते बी बघा ना तुम्ही. टोक सांगते या माहिती कोण आहेत. मी बी भारतीय नागरिक आहे. काही अर्थ नाही या गोष्टीला. विकास झाला हे मान्य करायला पाहिजे. आणि गंगाखेडची सुज्ञ जनता ही हुशार आहे. त्यामुळे विकास जे करणारे आहेत विधानसभा इलेक्शन दाखवून देईन की विकास झालाय खरं. कोण येते निवडून. मतदार आता जागृत झालेला आहे. लुटून खाणार बी आहे आणि द्यायला त्याला देणार बी आहे. मतदान ज्याला द्यायचं त्याला. मग काही तर का ना गुट्टे साहेब यावेळेस मी सांगू शकत नाही. त्याला मतदारच दाखवून देईन तुम्हाला. ज्याची जागा त्याला दाखवून मतदार म्हणजे तुम्ही तितकी मतदार येते. तुम्हीच लोक आहेत की. हो मग सांगायला ना थोडी करणार आहेत. मी गंगाखेड मतदारसंघ महाराष्ट्रातला दुसऱ्या नंबरचा मतदारसंघ आहे. हा दाखवून देईन ना. त्याने जर विकास केला असता दे निवडून. नाही केला असता तर सगळं बघून घे ना मतदार. आज जे मतदारसंघाची जी गोष्ट जे चालू आहे लोकांच्या जे भावना ज्या दुखलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये असं प्रश्न आहे की जे विकास नावाला हे नुसतं नाव विकास राहिलेला आहे. गंगाखेड विधानसभा विनाश झालेली आहे. परंतु आज गल्ली मुळामध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं तर टोटल नाळ्या भरलेल्या तशाच जुन्या नाळ्या आहेत. त्याच्यामध्ये काही व्यवस्था नाही. आणि आमदार साहेबांना अशी काही योजना आणली नाही की गोरगरीब लोकांना त्याच्यामध्ये काही विकास नाव दिसावं म्हणून. अशी कोणतीही प्रक्रिया त्यांना दाखवलेली नाही. तरी पण आमचं असं आहे की या बारीला असं ठरत आहे जनतेचं की या बारीला असा चेहरा मोडावा आणायचा आहे. काया मोळा पलटून की बाबा आमच्या जनतेचे जे प्रश्नाचे जे आहे जे जनतेचे जे प्रश्न आहे ते सोडावे त्यानं. परंतु अशी कामं केलेली आहे ज्यांच्यापाशी जे कार्यकर्ते आहे त्यांच्या गळीबोळामध्ये कामं झालेली आहे. सामान्याच्या घरापाशी कुठेही कोणत्याही ठिकाणी कामं नाही.
असं आहे का? कोणत्याही ठिकाणी कामं नाही. घरकुल घोटाळ्याची कोण चौकशी करायला? गिरीच्या मस्टरात घोटाळे आहेत. मुंबईचा मावसाल्या काय माहित. गिरीचे मास्टर बोगस आहेत. हिरीचे मास्टर बोगस बोगस आहेत बोगस. 1500 रुपये खालाय मास्टर. कुणाला अडचणी आहेत त्या स्पष्ट अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं, त्यांच्या नावानं तक्रार द्यायची. मी या अगोदर सुद्धा सांगितलं, अशी जर कुणाची तक्रार आली तर त्या अधिकाऱ्याला कपडे फाटस्तोर मारण्याचं काम हे मनोज मुरकुटे करील. घरकुल घोटाळ्याची 56 अर्ज घेऊन चौकशी होत नाही. तुमच्या प्रत्येक समस्या, घरकुल घोटाळा कुठेही झालेला नाही, झालेला असेल मला ते अर्ज द्या, अधिकाऱ्याचं नाव सहित अर्ज द्या, त्या ठिकाणी आम्ही समस्या काढू. विकास करणाऱ्याच्या पाठीमागे विद्यार्थी शाळेतल्या विद्यार्थ्याला आज गणेश आहे का कुठे दाखव बरं तुम्ही. हे शाळेचा विषय आहे. काम कोणाचं आहे. आज प्रत्येक शाळेत तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन बघा की त्या विद्यार्थ्याला गणवेश आहे का. दर 15 ऑगस्टला त्याला गणवेश मिळतो. आज गणवेश कुठे आहे त्या विद्यार्थ्याला. एक विषय सांगा ना, आज गणवेश कुठे गेला त्या विद्यार्थ्याला. विकास नाही पाहिजे आपल्याला. बंद झालेले इथं मटका नाही, इथं दारू नाही, इथं पत्ते नाही, काय आहे ते एकदम विकास आहे. हे काय म्हणाले. जनतेचे डोळे आज आंधळे आहेत का. प्रत्येकाचा विद्यार्थी, प्रत्येकाला लेकर, त्याचे कपडे कुठे गेले. गणेश कुठे गेले विद्यार्थ्याचे कपडे कुठे. विद्यार्थ्याचा गणवेश कुठे गेला. मी एक सांगतो तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आणि सर्वसामान्य जनता जागरूक आहे, आणि ह्या वेळेस प्रचंड बहुमताने रत्नाकर गुट्टे साहेब विजय होणार आहेत. की बाबा रेल्वे स्टेशनची जी रोड आहे एक सुमारे 300-350 मीटरची आहे. तर त्या रोडला कितीदा तुम्ही बजेट देतात आणि ते पैसा कुणाचा आहे. जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे. याच्या अगोदर 50-50 लाख रुपयाचे 2 टेंडर मंजूर झाले, 2 वेळाही बोगस काम झालं. आता तिसऱ्यांदा किती कोटीचं काम झालं त्यांनी ते स्पष्ट करावं. आणि ती बोगस काम झालेलं आहे. काय ते चांगलं असं काम झालेलं नाही. हो, बोगस काम आहे साहेब. मी 100% सांगतो तुम्हाला. माननीय आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांना आमच्या जे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल एकही प्रकारचा जाहीर निषेध केलेला नाही. आणि व तेच सोडा, आमचे स्थानिक जे माजी आमदार आहे, आमदार सीताराम घनदाट मामा, यानं सुद्धा आमच्याबद्दल लिहिलं, त्यानं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल लिहिलं, एक सुद्धा जे तर अपशब्द बोललेला नाही. कारण की या लोकांना नुसतं मुस्लिम समाजाचा मतदान पाहिजे. मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हे उतरणारे उमेदवार नाही. जनता पार्टी मागे असेल किंवा नसेल, तो येणारा काळ हे आपापच जनतेला दाखवून देणार आहे. सांगायचा विषय नाही. आपाप जनता सुज्ञान आहे, अंगठे बहादर नाही. जनतेला कळायचंय काय काम केली असतील ना नसतील. आमच्या गावात धनगर काय काम केलं त्याला दाखवा. मला सांगायचं 10 वर्षाखाली काय होतं. तुमच्या गावाला काम केलं. आज रस्ते होते का. प्रत्येक ठिकाणी रस्ते झालेले आहेत. इथं प्रत्येक गावाला त्यांनी काम केलं का. तुमच्या गावात केलं. प्रत्येक ठिकाणी प्रशासकीय इमारत झालेले आहे. पण तुमच्या गावात केलं असेल. प्रत्येक गावाला काम केलेत का. आज कारखान्याच्या माध्यमातून इथं ऊस शेतकरी आज मार्केट चालत आहे. इथं ऊसामुळे आज इथं शेतकऱ्याला भाव मिळत आहे. कारखान्यामुळे ऊसच चालेल. याच्या अगोदर काही दुसरे कारखाने दुसरीकडे ऊस धुऱ्यावर आम्ही ऊस फुकून दिलेला आहे. काय हाल होते शेतकऱ्याचे ऊस फुकून देताना. कळते माती जाते. कारखाना होते का शेतकरी काय ते गंगाखेड सुजलाम सुफलाम झालेला आहे. प्रत्येक कारखान्याला पहिले इथून थोडं अंतरावर जात असतील. आज थोडं जवळ झाले, पण प्रत्येकाचे ऊस मध्ये आपण भ्रष्टाचार व्हायला. असं आहे का. घर न बांधता एका एकाला 4-4 द्याले तर, आणि कागदावरच पंचनामे करून घोटाळे करून. काय म्हणाले घोटाळ्यामध्ये होत असेल त्या ठिकाणी तक्रारी करा. प्रशासन सज्ज आहे. ज्यांचं घर पक्का आहे तक्रारी करा. वरच्या मजल्यावर घरकुल भेटाले, आणि न बांधकाम करता त्यांना पैसे मिळाले. सामान्याला घरकुल आहे. पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला संजय गांधी निराधार योजनेतून ह्या सुद्धा प्राथमिक सगळ्यांना घरकुल मिळालेलं आहे. पंचायत समिती पैसे तर घ्यालेत ना घरकुलाला 10,000 रुपये. अशा कोणी पैसे घेत असेल, मागत असेल तर तक्रार करा. आमदार साहेबांच्या सक्त सूचना आहेत. असं जर कोणी पैसे मागत असेल तर आमदार साहेबांना फोन करा. चालू आहे ना तक्रार द्या. ज्याला निवळच पुढात घर आहे, पुढात आहे त्याला घर नाही.
भ्रष्टाचार करायले ज्याला पक्के घर सलप आहे सलप 2-2 मजले असले तर पुन्हा घेतले पैसे सांगा. नेहमी तक्रारी करून पंचायत समिती सांगा सांगा तुम्ही सांगा. घरकुल योजनेमध्ये कोणीही अधिकाऱ्यानं कोणालाही पैसे मागितले असतील त्या अधिकाऱ्याचं पूर्णपणे नाव सांगणे. ग्रामसेवक पैसे घेतल्याशिवाय मंजूरच करीत नाही. मनोज मुरकुटेला कळवा, त्याला कपडे फाटस्तोर मारू त्या अधिकाऱ्याला, कपडे फाटस्तोर मारू. हे स्वाभिमानाचा गंगाखेड तालुका आहे. इथं तुम्हाला सांगतो विकासाच्या पाठीमागे उभा टाकणारी जनता आहे. आता काय डोळ्यात माती गेली नाही. तुम्ही तक्रारी द्या. भ्रष्टाचार आहे. घरकुलामध्ये भ्ष्टाचार आहे. काही नाही घरकुलामध्ये भ्ष्टाचार नाही, काही नाही. सलापाचे घर आहे त्याला घर कुडात ऍक्च्युअली कुडात आहे त्याचं ते बघावं लागेल. जे पात्र आहेत त्यांनाच घरकुल मिळालेलं आहे, जे पात्र नाहीत त्यांना घरकुल मिळालेलं आहे. प्रत्यक्ष बघा, प्रत्यक्ष बघा येऊन आमचे तुम्ही घेऊन जा, यांचा काय प्रॉब्लेम आहे? मी दाखवतो. हे माझे उंडेगावचे रहिवासी आहे. यांचं मी गावामध्ये किती भ्रष्टाचार आहे ते. हे माझे शेजारच्या गावचे त्याला ग्रामसेवक अतिशय भ्रष्टाचारी आहे. तर जरांगे पाटलांनी आपला उमेदवार दिला तर तुम्ही त्याला निवडून आणणार का नाही? हो ना. ही गंगाखेड विधानसभामध्ये मराठा समाजाला निवडून आणायची गॅरंटी आम्ही स्वतः इथली जनता घेणार आहे. म्हणजे जरांगेच्या उमेदवार तुम्ही निवडून आणणार? हो 100% आणणार साहेब. काही त्याच्यामध्ये हे नाही. गुट्टे साहेबाला जेलमधून काढलेलं कोण माणूस कोणत्या समाज आहे ते मुस्लिम समाज आहे. आणि या बारीला निवडून आणणार कोणालाही जरी आणलं तर ते मुस्लिम समाजच आहे. तर हे मुस्लिम समाजाला वगळून ते फक्त त्यांच्या पुरतं जर विकास जर म्हणत असेल तर त्या गोष्टीला आमचा निषेध आहे आणि ते विनाशकारी राहणार आहे. लाडक्या बहीण योजनेवर तुमचं काय मत आहे? लाडक्या बहीण योजनेवर याचं असं मत आहे की काही लोकांना पैसे भेटले, काही लोकांना भेटले नाही. हे बरोबर आहे का? इलेक्शन पुरतं आहे का? नाही, इलेक्शन पुरतच आहे. असं आहे का? इकडे तेलाचे भाव वाढले माहिती लोक. तेलाचे भाव वाढले ना, तेलाचे डाळीचे सर्वच भाव वाढले. आणि 1,500 रुपये द्यायचे आणि 5,000 रुपये वसूल करायचे राशन मधून, असा कारभार चालू आहे सरकारचा. गाव कोणतं तुमचं? सुनीगाव. तुमच्या गावात काय कामं झालीत का नाही? माझ्या गावात काय झाले 4 दिन नाही 4 दिन तुझी लाडक्या बहीण तुम्ही बोला की मग तुम्ही बाहेरून बोला. जर कामं झाली नसतील तर क्लिअर स्पष्टपणे सांगायचं की कामं झाले नाहीत आणि आपण काही आंधळे झालेले नाहीत. बरोबर. 5 वर्षाच्या या काळामध्ये 5,000 कोटी रुपयाचे काम गंगाखेड विधानसभेमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. भ्रष्टाचार बी झाला म्हणाले लोक. हो, भ्ष्टाचार होऊ द्या. झाले म्हणणाऱ्याने भ्रष्टाचार उघडपणे आणावा आणि तो उघडकीस दाखवावा. कसला PWDचा असू द्या, कुठलाही असू द्या, घरकुलाचा असू द्या, निराधार योजनेचा असू द्या, शालेय शिक्षण समितीचा असू द्या, कुठलाही असू द्या, बाजार करून देखील घरकुलाचा प्रश्न मिटत नाही. आणून दाखवावा. बोगसगिरी आहे. एकच घर आहे त्याच्यात दोघा भावाचं नाव दाखवू देत, एक बोगस मध्ये आणतात एक रिअल मध्ये. दोन मजली 4 मजली घरकुल ज्याला आहेत ते घर एकदा विचारा. सांगितलं की आमच्या इकडे तर पूर्णपणे विकास झालाय. गुट्टे साहेबांना माझ्या गावाला स्वतः जवळपास 45 लाख रुपयाचं काम केलेलं आहे. गुट्टे साहेबांना कामं केले त्याच्या गावात केलं. याच्या गावात मग टाकून द्या. यांच्या गावात विकलूच्या काम ते तसं सांगा ना. सांगा त्याला मुद्दे मांडायला काम करता येते. सांगा यांच्या काय समस्या आहेत. सगळ्या द्यायला नाही एवढं निधी यांच्या गावात. चालतंय. मामाची काय समस्या असेल त्यांनी मामाची जी काही समस्या असेल ती गुट्टे साहेबाला सांगून त्यांची समस्या सोडवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू. काल आमच्या गावाला पाणी आलं तर इकडे का पुलावून येता नाही गेलं. काय वरी पुलावर पाणी. आता हे बंधारा कोणला की आमच्या पुलावर पाणी येते. जातं कसं? नाही सरसकट मिळणार आहे. मग आता त्याचं नाव चालू नाही, त्याला समाधान कसं राहील? संबंधच नाही. समाधान झालं पाहिजे. ऐका, ज्याला घरकुल आलंय त्याचं समाधान आहे. नाही आलं त्याचं येणार आहे. वाट बघत बसायची. ज्याला मंजूर झाले असेल त्याला मिळणार. ज्याला झालं नाही त्याला कापूस लावला, कापूस लावल्याच्या निवडून कापूस लावल्यास पेरणी केल्या 4 महिने थांबावं लागतंय. पेरल्या बोंड येत नाहीत. पेरल्या शेंगा येत नाहीत. कोण म्हणाले येते, कोण म्हणणे माता ज्याचं गेलंय त्याचं आलं नाही आणि ज्याचं नाही गेलं त्याचं नाव आलंय. मग त्या गेलेल्या काय करायचं? पुढल्या इलेक्शन मध्ये जातं का? काळजी करू नका. जे गावाच्या बाहेर राहतात मुंबई पुण्याला त्यांना घरं मिळतात. गावातले लोक वंचित राहिले.
ज्याला डबल मजली पक्क घर आहे त्याला वरचं मजल्याचं घर मिळालं आणि गोरगरीब तसेच शासनाला एक प्रश्न हा, इकडे असा येऊन बोला शासनाला प्रश्न आहे म्हणाला. हा बोला आमच्या गावची लोकसंख्या 450 आहे. मतदानाला नाव किती येतं? किती येतं? 450. शिक्षक किती राहायला पाहिजे? शिक्षक गावाचं नाव सांगा पहिलं. शिक्षक किती पाहिजे? वर्ग किती येतं? नाही, तुम्हाला सांगतो की वर्ग किती येतं? 2 शिक्षक पाहिजे का? 2 शिक्षक पाहिजे. वर्ग किती येतं? ज्या शिक्षक जे शिकवत तेवढे शिक्षक जेवढे लेकर आहेत जिल्हा परिषदला जेवढे पगार घेतात ना त्यांचे लेकर जिल्हा परिषदला पाहिजे. असं आहे का? हा, शासनाला आपलं म्हणणं आहे. असं आहे. हा, तुमचा काय मुद्दा ते सांगा मला. काय आमच्या शाळा पण पडल्या गावातल्या. असं आहे का? कोणतं गाव तुमचं? आमचं ढेबेवाडी. निबेवाडी. हा, मग काय गावात शिक्षकच नाहीत का? नाहीत कुठंच नाहीत. कोणी बी आमदार हो काही बी हो. काय म्हणत तुझ्या शाळेत विद्यार्थ्याचा प्रश्न आहे हो. शाळेत शिक्षक नाही म्हणे. जिल्हा परिषद आमदार काय जिल्हा परिषदला कोणी नाही, आमदाराचा विषय चालू नाही. पंचायत समितीला कोणी नाही. आमदाराचा विषय चालू नाही. बरखास्त इथे चालायला गोरगरीब लेकरायचे. गोरगरीब लेकराची आपला प्रश्न कोण ऐकणार आहे? लोकप्रतिनिधी आहे का? पुढे मांडा. लोकप्रतिनिधी सांगायला लागेल तुम्हाला. तेच म्हणणं आहे, जे शिक्षक आहे ते शाळेत रेग्युलर पाहिजे. असं आहे का? ते नाही ते किती दाखवायचे तुला दारू दुकान आता नेऊन? नाव दुकानामध्ये शिक्षक तू दारू दुकानावर नेऊन दाखवतो मी. म्हणजे विकास दारूच्या अड्ड्यात भेटायला मग शाळेत मग तसं कसं होईल दादा? आता त्या सरनं म्हणजे शाळाचा विकास कमी व्हायला. तुला आता शाळेत नेऊन दाखवतो का शिक्षक? शिक्षकाची त्यांच्या म्हणणं तक्रार करायला पंचायत समितीला कोणी नाही. जिल्हा परिषद बरखास्त, पंचायत समिती बरखास्त. सांगायचं कोणला? घरामधून आंघोळ करून यायची आणि रोडवर पावडर लावायचा. घरामध्ये पावडर लावायची गरज नाही. इतकं चांगला विनाश झालेला आहे आमच्या गंगाखेड विधानसभाचं. गुट्टे साहेब निवडून येतील का परत? नाही. मग कोण आहे उमेदवार दुसरा? आमचा आहे बघा फक्त एकच, कोण? गंगाड मामा. गंधाड मामा. मग गंधाड मामा बाजी मारणार म्हणा. हो, मारणार. 2014च्या अगोदरचे त्यांनी सगळं गंगाखेड तालुक्याची वाट लावण्याचं काम केलं. इथं मी सांगतो, हे घनदाट मामा मुंबईहून येते, पैसे वाटते, निवडून येते आणि जनतेची वाट लावून टाकली. यानं कुठला मतदारसंघात विकास केला नाही, कुठल्या योजना आणल्या नाहीत, कुठल्या शेतकऱ्याला भावाच्या प्रश्नावर कधी प्रश्न मांडले नाहीत, काहीच केलं नाही. या घनदाट मामाने इथं विकास केलेला आहे. तो एकमेव रत्नाकर गुट्टे साहेबांनी विकास केला या गंगाखेड तालुक्याचा. तुमचा फायदा नाही झाला, मला जनतेचा फायदा झाला की? जनतेचा आपला फायदा काहीच नाही. तुम्ही स्वतः तुम्ही काला अरे बोला एवढं ते म्हणले का पंचायतचे कुठले की भांडण आहे. मी म्हणलं कुठे साहेबांना ते भांडण तुमचं मिटवा का येऊन भांडण पुन्हा आपल्या 4 माणसाने मिटवा गावातल्या गावात. 6 महिने पर सरपंच तिकडे 6 महिने इकडे कुणी केलं? तुम्ही केलं का कुठे साहेबांना? हा, मग गावाला बनायचं ना. गावच करणार भांडण आमदार साहेब मिटवायचं. म्हणजे तुम्ही गावाचे भांडण आमदार मिटवायचे? आमदार साहेब कशी काय मिटवायचे? तुम्ही गावातलेच मिटवायचं. बरोबर आहे. तुम्हाला काय दिलंय म्हणा आमदार साहेब? दुकान मोठं दुकान आहे कुठं? तिथं दुकान आहे. आम्हाला म्हणजे 6 महिने सरपंच पद दिलं नाही. म्हणालेत ना आता पांडा बापू काय नाही, काय सोय नाही. पाहुणेच आहे ते. आम्हाला काही दिलं नाही. मी एकदा सभागृह माहिती होतं ते मुले मानले आम्ही तर ऑफिसलाच नाही द्यायचे. हो, मी स्वतः माहिती बेदार येतात जे सोबत ते नाहीत बी बिना मत बी दिलं केलं नाही पहिल्या बारी. 1,30,000 मराठा समाज आहे या विधानसभामध्ये आणि 72 ते 80,000 मुस्लिम समाज आहे. सुमारे 2 लाखचा आकडा निसते या 2 समाजामध्ये चालणार आहे साहेब. तर आम्ही जे तर 100% हेच प्रयत्न करणार की आमचे जे 2 समाजामध्ये 90,000 मतदान कसे काढायचे बाहेर आणि ते आम्ही काढूनच दाखवणार आणि आमचा झेंडा फडकवणार. आम्ही सोडणार नाही या बाजू. पाटलाच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देणार म्हणा? हो, देऊ शकतो ना साहेब, काय हरकत आहे. जर आमच्या प्रश्न मी आपल्याला बोललो ना, ते रामगिरी बद्दल, ते नितीश राणेंना मुस्लिम समाजाला जीव मारायची धमकी दिली त्याच्याबद्दल ते तर बोलत असेल, त्याच्याबद्दल आवाज उठत असेल, आम्ही 100% पार्टीमध्ये यायला तयार. आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आम्ही कष्टाळू माणूस आहे. आम्ही कष्ट करूनच खाणार आहे. आरक्षण तुम्हाला आम्ही नका द्या. तुम्ही एक काम करा की बाबा आम्हाला शिक्षण फ्री करा. आम्हाला शिक्षण फ्री करा, मग आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आणि तुम्ही जे आरक्षण म्हणतात जर द्यायचेच असले ते कायदेशीर जे कोर्टाने आम्हाला 5% जे दिलेले मग ते सरकारने आम्हाला द्यावं. आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतो आम्ही. ते द्यावं की आतापर्यंत आम्हाला मुस्लिम समाजाबद्दल आरक्षणाबद्दल गुट्टे साहेबांनी बोलले नाही किंवा माजी आमदार सीताराम गंधाड मामांनी बोलले नाही, डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेबांनी बोलले नाही आणि यांना तिघालाही
निवडून आणायचं 100% श्रेय नुसतं मुस्लिम समाजावर अवलंबून आहे. परंतु 25 वर्षाचा बॅकलॉग आदरणीय आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी भरून काढलेला आहे. रस्त्याच्या माध्यमातून जाळं विणण्याचं काम या गंगाखेडच्या आमदारांनी केलेलं आहे. इथं प्रत्येक प्रशासकीय इमारती मंजूर झाल्या. इथं शहरात जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी रस्ते झाले. गाव तांड्यावर जा, प्रत्येक ठिकाणी रस्ते जोडले गेलेले आहेत. या गंगाखेड तालुक्याचा अभूतपूर्व विकास आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी केलेला आहे.